कोकणामधली शिंदेंची ताकद त्यामुळे आणखी वाढणार आहे। कोकणामध्ये म्हणजे रायगड जिल्हा पकडूनही 15 आमदार कोकणामध्ये आहेत। त्यातले 9 आमदार हे शिंदेंचे आहेत, भाजपचे 4 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आमदार आहेत आणि ठाकरेंचा केवळ 1 आमदार आता कोकणामध्ये आहे। भास्कर जाधव हे गुहागरमधून ठाकरेंचे एकमेव आमदार आता राहिले आहेत। एकेकाळी संपूर्ण कोकण हा बाळासाहेबांचा कोकण म्हणून ओळखला जात होता। शिवसेनेचं मोठं वर्चस्व कोकणावर होतं, मात्र शिवसेना फुटीनंतर शिंदेंचे 9 आमदार कोकणामध्ये आहेत, तर भाजपचे 4 आमदार विजयी झालेत। अजित पवार गटाचे 2 आमदार सध्या कोकणामध्ये आहेत, तर ठाकरेंचे केवळ गुहागरमधले एकमेव आमदार भास्कर जाधव आहेत। भास्कर जाधव यांना सुद्धा शिंदेंकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर यावेळी राजापूरमधून किरण सामंत, उदय सामंत यांचे बंधू हे निवडून आले होते। राजन साळवींचा त्यांनी पराभव केला। राजन साळवी जर आधी आले असते तर तेच आमदार झाले असतं असं भरत गोगावले यांनी म्हटलं होतं। मात्र अखेर राजन साळवी आता शिवबंधन तोडतायत आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। तर हे थेट दृश्य आपण पाहतो। याच कार्यक्रमामध्ये आता राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे संपूर्ण कोकणामध्ये ठाकरे गटाचा केवळ एकच आमदार उरणार आहे। एकेकाळी संपूर्ण कोकण ज्यांच्या वर्चस्वाखाली होतं, त्या ठाकरेंचा केवळ 1 आमदार आता कोकणामध्ये असेल। शिंदेंच्या निमित्तानं या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेची त्याचबरोबर भाजपची ही ताकद कोकणामध्ये वाढलेली आहे। तर कोकणामध्ये जर आपण पाहिलं, चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे शेखर निकम, तर रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचे उदय सामंत, राजापूरमधून किरण सामंत, दापोलीमधून योगेश कदम, कुडाळमधून निलेश राणे आणि सावंतवाडीमधून दीपक केसरकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत।